सो आय एम ऑडिबल टू ऑल ऑफ यू. ओके, विजिबल आहे, ऑडिबल आहे. हॅलो हॅलो. चला, आपल्याला काय महामॅरेथॉन स्टार्ट करायचंय आपल्याला आजपासून. आपले रिव्हिजन सेशन काय झालेले स्टार्ट झालेले. तो आपण आज मॅथ्स फर्स्ट अल्जेब्राला सुरुवात केलेली आहे आणि अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 1 आपल्याला बघायचंय. दॅट इज नथिंग बट द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके, सो लेट अस स्टार्ट. सो चॅप्टर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स स्टार्ट करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. थोडं बेसिक सुद्धा मी सांगणार आहे जेणेकरून थोडंसं आपल्याला ते कळायला पाहिजे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये पहिलाच क्वेश्चन येतो. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की वेदर द गिवन इक्वेशन इज लिनियर ऑर नॉट. हे लिनियर आहे की नाही हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही टाइप ऑफ इक्वेशन्स बघितले होते. ऍक्च्युअली टाइप ऑफ एक्सप्रेशन होते. काय होते? टाइप ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशनचे प्रकार काय आहेत ते जरा आपण बघूया. ओके, इथे बघायच्या ऐवजी आपण काय करू, इकडे बघूया. एक्सप्रेशन ऍक्च्युली डिवायडेड इंटू द 2 पार्ट्स. 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड होतात अकॉर्डिंग टू द टर्म नुसार. किती टर्म्स आहेत, हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन दॅट एक्सप्रेशन याच्यावरनं. फॉर एक्झाम्पल जर वन टर्म असेल तर आपण त्याला काय म्हणतो रे, मोनोमियल. काय म्हणतो? जर 2 टर्म्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बायनॉमियल. आणि जर 3 टर्म्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रायनॉमियल. ओके, तो मोनोमियलचं एक्झाम्पल काय, 5, 3x किंवा 5x² अँड सो ऑन. किती टर्म आहे तरी त्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे. ओके, बायनॉमियल मध्ये काय येतं, 3x + 5 किंवा 2x² + 9. हे काय तुमचे बायनॉमियल. ट्रायनॉमियल मध्ये काय येईल, 3x² + 2x + 3. हे काय झाले तुमचे ट्रायनॉमियल्स. आणि जर मोर दॅन 3 टर्म्स असतील, काय मोर दॅन 3 टर्म्स, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल्स. ओके, उदाहरणार्थ काय, 4y⁴ - 3y³ + 2y² + 5y + 9. मोर दॅन 3 टर्म्स, 3 टर्म्स पेक्षा जास्त आहे. ओके, आणि इकडे आहे अकॉर्डिंग टू द डिग्री. काय, अकॉर्डिंग टू द डिग्री. डिग्री म्हणजे काय, द हायेस्ट पॉवर. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर ऑफ दॅट एक्सप्रेशन. हायेस्ट पॉवर ऑफ दॅट एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल डिग्री 1 आहे, डिग्री 1 आहे. उदाहरणार्थ काय रे, बघा, 3x + 2y = 9. इथे x ची डिग्री पण 1 आहे, y ची डिग्री पण काय 1. सो याला काय म्हणणार आपण, लिनियर इक्वेशन. या प्रकारच्या एक्सप्रेशनला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन. या ठिकाणी ठीक आहे, इक्वेशनच म्हणूया, इक्वेशन. ओके, हे आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर जर डिग्री 2 असेल, फॉर एक्झाम्पल 3x² + 4x + 5 = 0. याला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतो, आणि जर डिग्री 3 असेल, फॉर एक्झाम्पल 3x² + 5x - 3 = 0. याला काय म्हणणार आपण, क्युबिक इक्वेशन. ओके, किंवा क्युबिक पॉलिनॉमियल. काय म्हणतो, क्युबिक पॉलिनॉमियल. हे आपण लास्ट इयरला शिकलेलो होतो. ठीक आहे, सो याच्यातलं आपल्याला या वर्षी काय बघायचंय, म्हणजे आता काय बघायचंय आपल्याला, तो ज्याची डिग्री 1 असते असा वाला इक्वेशन, त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या तर हे लक्षात आले की लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं, काय लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की लिनियर इक्वेशन कोणाला म्हणणार, ज्याची डिग्री किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. ओके, तो सगळ्यात महत्वाचं आणि बेसिक म्हणजे काय की लिनियर इक्वेशन फाइंड आउट करताना तुम्हाला काय शोधायचे, सगळ्यात पहिले डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर. त्या इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे, 1. त्याच्यानंतर पुढे दिलेले तुम्हाला की हाऊ मेनी व्हेरिएबल्स आर देअर,
हाऊ मेनी व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. किती व्हेरिएबल्स पाहिजेत? 2 व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं एखादं इक्वेशन 3x मायनस 5y इज इक्वल टू 9. ओके, सो याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे? एक्स आणि दुसरा व्हेरिएबल कोणता आहे? वाय. सो व्हेरिएबल किती पाहिजेत आपल्याला? 2 व्हेरिएबल पाहिजे आणि त्यांची डिग्रीज काय पाहिजे? डिग्री शुड बी 1. डिग्री काय पाहिजे? 1. आणि महत्वाचं थर्ड पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो थर्ड पॉइंट काय आहे की कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय शुड नॉट बी इक्वल टू 0. शुड नॉट बी इक्वल टू 0. काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. अशा पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता त्याचं फर्स्ट ऑफ ऑल परीक्षेमध्ये एक क्वेश्चन विचारला जातो आणि दॅट इज नथिंग बट द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय? जनरल फॉर्म. तर काय आहे त्याचा जनरल फॉर्म? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, आणि जनरल फॉर्म मध्ये काय काय रे? वेअर लक्षात ठेवण्यासारखं काय? वेअर एक्स अँड वाय काय आहेत रे? व्हेरिएबल्स आहेत. एक्स अँड वाय काय आहेत? बरोबर. याच्यामध्ये हा जो ए, हा बी आणि हा सी, तो ए बी अँड सी हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. आणि ते कॉन्स्टंट काय आहेत? रियल नंबर्स आहेत. काय आहेत? रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर्स पण येतात, इरॅशनल नंबर पण येतात. ओके, रॅशनल सुद्धा येतात आणि इरॅशनल सुद्धा येतात. रॅशनल म्हणजे काय? असे नंबर जे आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो त्याला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. ओके, काय म्हणतो? रॅशनल नंबर. उदाहरणार्थ 2/1 म्हणजेच 2 हा पण रॅशनल नंबर आहे. 3/5, 4/7 याला काय म्हणतो आपण? रॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबर कोणते तरी? इरॅशनल नंबर म्हणजे रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7 हे काय आहेत? इरॅशनल नंबर. सो ए बी सी हे नंबर असले तरी चालणार आहे. बट कंडिशन काय? की ए हा 0 नको, बरोबर, आणि बी सुद्धा काय नको. का रे? उदाहरणार्थ एक इक्वेशन घेऊया. 5x मायनस 3y इज इक्वल टू 7. या 5च्या ठिकाणी जर मी 0 घेतला तर काय होईल रे? 0 मल्टिप्लाय बाय एक्स काय होईल? हा तुमचा 0 होऊन जाईल. 0 म्हणजे हा कॅन्सल झाला. म्हणजे आता हे 2 व्हेरिएबल्स राहिले का? आपलं काय लिनियर इक्वेशन काय बघतोय आपण? इन हाऊ मेनी व्हेरिएबल्स? 2 व्हेरिएबल्स. आपल्याकडे किती व्हेरिएबल्स पाहिजे? 2 व्हेरिएबल्स. किंवा जर हा 0 घेतला तर ही पूर्ण टर्म 0 होईल. येस ऑर नो? मग अगेन तुमचं 2 व्हेरिएबल्स राहतील का? नाही. ओके, म्हणजे काय कंडिशन आहे? कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन की ए आणि बी हा 0 नको. एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे आणि डिग्री काय असली पाहिजे? 1. याला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मग हे काही लिनियर इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं लिनियर इक्वेशन आहेत की नाही. ठीक आहे. आता बघा इथे 2 व्हेरिएबल आहेत का? फर्स्ट ऑफ ऑल चेक करा. एम आणि एन 2 व्हेरिएबल आहेत. येस. डिग्री 1 आहे का? येस सर, डिग्री 1 आहे. एम चा कोएफिशियंट 0 नाहीये. एन चा कोएफिशियंट 0 नाहीये. येस, हा काय आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इथे पण चेक करा. सेकंड इक्वेशन 2 व्हेरिएबल आहेत का? तर एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल आहेत. डिग्री फाइंड आउट करा. याची डिग्री काय रे? 2. डिग्री 2 आहे म्हणजे हा काय? लिनियर इक्वेशन नाही, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय? ठीक आहे. पुढचं अगेन 2 व्हेरिएबल्स आहेत का? चेक करा. येस, 2 व्हेरिएबल आहेत. त्यांची डिग्री 1 आहे का? येस. यांचे कोएफिशियंट 0 आहेत का? नाहीयेत. 0 पण नाहीयेत. म्हणजे येस, हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. इथे हा बघा रूट 2 इरॅशनल नंबर आहे. रूट 5 हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर चालतील बट 0 नको.
आता इथे बघा, इथे सिंपल एक्स कोएफिशियंट काय आहे रे, 0 आहे. मग हे आहे का 0, म्हणजे ही टर्मच कॅन्सल झाली, म्हणजे इथे एकच व्हेरिएबल आहे का हा, नाही. सो हा काय आहे, लिनियर इक्वेशन नाहीये. अगेन इथे बघा, वायचा कोएफिशियंट काय आहे, 0. तो हा सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. आणखी एक लक्षात ठेवायचं काय, की जर डिवायडेड बाय एक्स असेल, डिवायडेड बाय एक्स आणि डिवायडेड बाय वाय दोन्ही ठिकाणी जर डिवायडेड असेल, तर सिम्पली अशा प्रकारचे इक्वेशन्सला सुद्धा लिनियर इक्वेशन म्हणायचं नाही. का रे सर, का बघा, 4/x प्लस काय दिलंय तुम्हाला, 5/y इज इक्वल टू काय, 4. यांचं डिनॉमिनेटर सेम आहे का, करा डिनॉमिनेटर सेम बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 4 इंटू वाय 4y प्लस 5 इंटू एक्स 5x झालं, डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन xy इज इक्वल टू 4. हा xy इकडे डिवायडेड आहे, इकडे जाताना काय होईल, तो व्यवस्थित लिहूया आपण. अगोदर x ची टर्म लिहू, 5x प्लस 4y इज इक्वल टू 4, आणि हा xy इकडे गेला मल्टिप्लाय बाय xy. तो इथे किती व्हेरिएबल झाले रे, x y आणि xy, 3 व्हेरिएबल. याला आपण म्हणणार का लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स, म्हणणार का, नाही. आणि इकडे पण अगेन बघा, इथे xy आहे, इथे y आहे. सो हा सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. आलं लक्षामध्ये हे. तो सिंपल हा क्वेश्चन येतो तुम्हाला 2 मार्कासाठी. आयडेंटिफाय करा वेदर द गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. ओके. सो आता या थ्रू आउट द चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, तर थ्रू आउट द चॅप्टर मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, या व्हॅल्यूलाच आपण नाव काय देतो, सोल्युशन. यालाच आपण नाव काय देतो, सोल्युशन. आपल्याला काढायचंय एक्स आणि वाय हे सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ती म्हणजे कोणती मेथड, बोला, एलिमिनेशन मेथड. पहिली मेथड कोणती, एलिमिनेशन मेथड, जी तुम्ही लास्ट इयरला शिकलेला आहात. ओके, लास्ट इयरला शिकलेला आहात. प्रॅक्टिस सेट कशामध्ये, हा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला एलिमिनेशन मेथड सापडेल. सेकंड आहे ग्राफिकल मेथड. ग्राफच्या माध्यमातून आपल्याला काढायचे प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला ही मेथड सापडणार आहे. त्यानंतर थर्ड आहे बाय युजिंग क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. त्या मेथडला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड. ओके, हे कशात बघायचंय तुम्हाला, 1.3 मध्ये. 1.4 मध्ये जे तुमचे लिनियर इक्वेशन्स नाहीयेत त्यांचे सुद्धा सोल्युशन्स तुम्ही फाइंड आउट केलेले आहेत. ओके, सो तो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. आणि 1.5 मध्ये आपल्याला काय बघायचंय, ऍप्लिकेशन्स. काय बघायचे, ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, वर्ड प्रॉब्लेम. आपल्याला काय सॉल्व्ह करायचे, वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे, समजायचं काय त्याच्यामध्ये, हे आपले टॉपिक्स आहेत, आपल्याला हे टॉपिक्स कव्हर करायचे आहे. थोडस स्पीड तुम्ही मला मॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता एलिमिनेशन मेथड सॉल्व्ह करताना बघा, एलिमिनेशन मेथड आपण सॉल्व्ह करतोय. सो या एलिमिनेशन मेथड मध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या सर, आपल्याला सगळ्यात पहिले तुम्हाला 2 इक्वेशन्स दिलेले असतील. त्या 2 इक्वेशन्सला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल बघा, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 9, आणि इथे घेतो मी 3x मायनस 3y इज इक्वल टू 4, किंवा 3x घेण्याच्या ऐवजी 2x घेऊया. याला म्हणणार तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. एलिमिनेशन मध्ये काय असतं, एलिमिनेशन मध्ये आपण वन ऑफ द टर्म काय करत असतो, कॅन्सल करत असतो. एलिमिनेशन मध्ये आपण काय करत असतो, वन ऑफ द टर्म काय करत असतो, एलिमिनेट करतो. कॅन्सल करतो म्हणजे एलिमिनेट करतो. सो ते एलिमिनेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले जी टर्म तुम्हाला एलिमिनेट करायची, इथे टर्म तुम्हाला 2च आहेत. एक आहे एक्स ची टर्म आणि एक आहे वाय ची टर्म. बघा, एक्स आणि वाय या दोघांपैकी कोणाला तरी एकाला एलिमिनेट करणार. मग ज्याला आपल्याला एलिमिनेट करायचंय
त्याचं कोइफिशियंट, आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला y ला एलिमिनेट करायचंय, तर y चे कोइफिशियंट दोन्ही इक्वेशन्स मध्ये सेम पाहिजेत. काय पाहिजेत? सेम पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, इथे 3y आहे, इथे 3y आहे. ओके, हे एक कंडिशन घेऊया आपण आणि आणखी एक कंडिशन घेऊ, आणखी एक इक्वेशन घेऊया. फॉर एक्झाम्पल x प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि इकडे घेऊया x मायनस y इज इक्वल टू 3. ओके, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला y हा कोइफिशियंट एलिमिनेट करायचा आहे की नाही? येस ऑर नो? येस. मग हा y कोइफिशियंट एलिमिनेट करण्यासाठी त्याचा कोइफिशियंट 3 आहे, या y चा कोइफिशियंट पण काय आहे? 3. सो कोइफिशियंट पहिला मुद्दा काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. आणि जर कोइफिशियंट सेम नसेल तर तो काय करायचा आहे? सेम करायचा आहे बाय मल्टिप्लाइंग. बरोबर. आता बघा, आपल्याला समजा इथे y एलिमिनेट करायचा आहे. ओके, इथे समजा 3 आहे, तुम्ही म्हणाल सर याला कट करा, y ला कट करायचंय असं समजा तुम्ही. तर इथे y चा कोइफिशियंट काय रे? 2. पण इथे y चा कोइफिशियंट 2 आहे का? नाही. सो इथे मला 2 आणायचे, मी ह्या इक्वेशनला काय करणार? मल्टिप्लाय बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बघा मला? 6x, 3 2 जा 6x मायनस 2 1 जा 2y इज इक्वल टू 3 2 जा 6. ओके, बघा आता याचा y चा कोइफिशियंट 2 आला, या y चा पण कोइफिशियंट आला 2. म्हणजे पहिली कंडिशन काय? की कोइफिशियंट शुड बी सेम. जी टर्म तुम्हाला एलिमिनेट करायची, द टर्म विच इज टू बी एलिमिनेटेड, जी टर्म तुम्हाला एलिमिनेट करायचंय त्याचं काय? फर्स्ट कोइफिशियंट शुड बी सेम. कोइफिशियंट शुड बी सेम असलं पाहिजे. कोइफिशियंट शुड बी सेम. आणि सेकंड, त्यांचे साइन्स, त्यांचे काय बघायचे आता? साइन्स काय असू शकतात रे? साइन्स एकतर सेम असतील. सेम म्हणजे काय? दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. आणि साइन्स काय असतील? अपोजिट असतील. अपोजिट म्हणजे काय? अपोजिट म्हणजे काय? एकाचा प्लस दुसऱ्याचा मायनस किंवा पहिल्याचं मायनस दुसऱ्याचं प्लस. उदाहरणार्थ इथे बघा, हा प्लस आहे, हा मायनस आहे. येस ऑर नो? जर प्लस आणि मायनस असेल तर काय करणार आपण? इथे सिंपल काय करणार तुम्ही? ऍडिशन. काय करणार? ऍडिशन. आणि इथे पण जर प्लस असता तर काय केलं असतं आपण? मग इथे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होतं? यांचे साइन्स चेंज होतात. हा प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. ओके, कळल्या? दोन्ही क्रायटेरिया कळाले तुम्हाला? तो पहिला मुद्दा म्हणजे काय? पहिला मुद्दा म्हणजे काय? कोइफिशियंट सेम असायला पाहिजे, जी टर्म तुम्हाला एलिमिनेट करायची आहे. आणि सेकंड वन, त्यांचे साइन्स काय असले पाहिजेत? नाही, साइन्स काही असले तरी चालतं. जर अपोजिट साइन असतील तर ऍडिशन करा आणि सेम साइन्स असतील तर सबट्रॅक्शन करा. ओके, ठीक आहे. चला, आता हे एक प्रॅक्टिस साठी क्वेश्चन होता, पण ऑलरेडी आहेत, भरपूर क्वेश्चन्स आहेत आपल्याला प्रॅक्टिस. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आता आपण स्टार्ट करत आहोत. ओके, ऍक्टिव्हिटीच्या बेसमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, तो इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इथे बघा काय दिले? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, त्याला 1 म्हटलं. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12, याला काय म्हटलं? 2. लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. काय करूया? 1 and 2 ऍड करूया. का? बघा, इथे y चा कोइफिशियंट काय रे? 3. इथे पण y चा कोइफिशियंट काय आहे? 3. इथे प्लस आहे, इथे काय आहे? मायनस आहे. ओके, सो हे इझिली कॅन्सल्ड आउट होतील. काय झालं मग? प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल. 5 आणि 2 किती झाला? 7x. ओके, आणि 9 प्लस 12 किती झाले? 21. सो हा 21 ऍज इट इज. 7 सॉरी x इथे दिलेला आहे ऑलरेडी, आपल्याला इथे काय लिहायचं? फक्त 7. 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? डिवायडेड. 7 1 जा 7, 7 3 जा सो 3/1 म्हणजेच काय? 3. x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 3. आता x ची व्हॅल्यू मिळाली नंतर ती कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा, आयदरली 1 or 2 मध्ये. इथे काय म्हटले त्यांनी? प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन
1. इक्वेशन 1 काय फाय मल्टिप्लाय बाय एक्स. एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे 3. सो 5 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. सो हे काय होईल रे 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके 9. हा 15 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस. इथे आला हा मायनस 15. सो 9 मायनस 15. सायन्स लक्षात घ्या, पहिला नंबर काय पॉझिटिव्ह, दुसरा काय निगेटिव्ह. सो प्लस मायनस काय होतं मायनस. 15 मधनं 9 गेले, किती उरले 6. बिगर नंबर कोणता आहे 15, त्याचा साईन काय मायनस. तो आन्सरला द्या मायनस साईन. तो इथे बघा हा 3 मल्टिप्लाय इकडे येताना काय झाला डिवायडेड बाय 3. इथे काय राहिला मायनस 6. सो 2 1 जा 2, सॉरी 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे काय आन्सर आलं -2. मायनस विसरायचा नाही. सो एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काय फाइंड आउट केली 3 आणि y ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली -2. सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, जायचं पुढे. येस ऑर नो? येस. ओके, इझी आहे, इझी पीजी आहे. चला आता इथून स्टार्ट करा तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करायला. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, जे दोन्ही इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला इथे लिहा सोल्युशन. दोन्ही इक्वेशन फर्स्ट ऑफ ऑल लिहा. द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. आता मी पण हे पहिल्याच टाइम लिहिणार आहे, नंतर मी लिहिणार नाहीये. तुम्ही पण इथे लिहू नका, पण एक्झाम मध्ये मात्र लिहा. सो फर्स्ट इक्वेशन काय आपलं 3a प्लस 5b इज इक्वल टू 27. याला नंबरिंग करा. इक्वेशन नंबर 1 a प्लस 5b इज इक्वल टू 22. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता इथे कोणती टर्म एलिमिनेट करता येईल रे बघा, 5b कॅन्सल करता येईल का? येस करता येईल, कारण यांचे कोएफिशियंट काय आहेत इक्वल आहेत. सो आता इथे पण त्यांचे साइन्स काय आहेत बघा, इथे प्लस आहे, इथे पण काय आहे प्लस. दोन्ही साइन्स काय प्लस. मग आपण काय शिकलो होतो, जर इक्वल साइन असतील तर काय करायचं सबट्रॅक्शन, आणि अपोजिट साइन असतील तर काय करणार ऍडिशन. पण इथे इक्वल साइन आहेत म्हणून काय करणार सबट्रॅक्शन. सो इथे काय लिहिणार बाय सबट्रॅक्टिंग आणि काय 1 मायनस 2 करा, म्हणजे 1 मधनं कोण मायनस करणार आहेत 2. देअरफॉर काय लिहिता येईल तुम्हाला 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आणि सेकंड काय a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता सबट्रॅक्शन केल्यामुळे यांचे साइन्स काय होतील रे चेंज. हा प्लस आहे तर काय होईल मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. हा प्लस 5b मायनस 5b कॅन्सल. हा बघा 3 मायनस, बघा 3 मायनस 1 किती उरले 2. a इज इक्वल टू व्हॉट 26 मायनस 22. बघा 26 मायनस 22 किती उरले 4. बिगर नंबर 26, त्याचा साइन प्लस, प्लस देण्याची गरज नाही. 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल रे, देअरफॉर a इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. जे कॅन्सल होते कॅन्सल करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो a ची व्हॅल्यू काय आली रे 2. a इज इक्वल टू 2. व्यवस्थित बॉक्स करा त्याला. आता काय करायचं, a ची व्हॅल्यू काय करणार आपण पुट करणार. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. इक्वेशन नंबर 1 काय इक्वेशन 1 किंवा 2 बघा 2 सोपं आहे, जे सोपं आहे ते घेऊन टाका. a प्लस 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू काय रे 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. हा प्लस 2 तिकडे जाऊन काय होईल 22 मायनस 2. हा 5b ऍज इट इज. देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मधनं 2 गेलं किती उरले 5 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होतील डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 4 जा 20. देअरफॉर b इज इक्वल टू व्हॉट 4. ओके चला मग सोल्युशन आले. देअरफॉर सोल्युशन इज a, b. a ची व्हॅल्यू आली आहे सॉरी 2 आणि b ची व्हॅल्यू काय आली आहे 4. दिस इज द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ओके समजतंय सगळ्यांना? सोपं आहे, काही एवढं डिफिकल्ट नाहीये. बघा ज्यांचं स्पीड कमी आहे, ज्यांना असं वाटतं की आपण नाही जाऊ शकत, तो काही हरकत नाही.
ओनली वेट अँड वॉच करा. घरी जाऊन मग तुम्ही हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. समजतंय एव्हरीवन? जायचं पुढे. माझा प्रयत्न हा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून देणे. ओके, जे तुम्हाला कळायला पाहिजे. आता चला, पहिलं इक्वेशन काय, आता मी सगळ्या ठिकाणी हे लिहित बसत नाही, गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन अमुक धमुक. आपण काय करणार, डायरेक्टली सॉल्व्ह करूया. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 याला म्हणा इक्वेशन नंबर 1. दुसरं काय आहे इक्वेशन, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 याला म्हणणार इक्वेशन नंबर. आता इथे 7 आणि 2 आहे, काही कॅन्सल होण्याची शक्यता आहे का? नाही. पण इथे एक्सचा कोएफिशियंट काय रे, 1. सो इथे मी 3 आणू शकतो का? येस. सो काय करतो मी, मल्टिप्लाय बाय 3. इथे तुम्ही लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3. ओके, सो मल्टिप्लाय केलं तर 3 1 जा 3x प्लस 7 3 जा 21y इज इक्वल टू 10 3 जा 30 याला म्हणणार इक्वेशन नंबर 3. काय म्हणणार, इक्वेशन नंबर 3. ओके, आलं इक्वेशन नंबर 3 आलं. आता काय करू शकतो बघा, हा 3x पण प्लस आहे, हा 3x पण प्लस आहे, दोन्ही प्लस प्लस आहे. मग इक्वल साइन असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन. देअरफॉर इथं लिहिणार बाय सबट्रॅक्टिंग 2 किंवा 3 मधून कोणाला मायनस करा, 3 मायनस 2. 1 तर नाही, आता 3 मधून कोणाला मायनस करा, 2 ला. 3 लिहा मग अगोदर, इथे 3 अगोदर लिहिले तर 3 लिहायचं. 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 3x मायनस 2y इज इक्वल टू व्हॉट, 7. काय करणार आहोत आपण, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मुळे काय होतील रे, साइन चेंज. हा प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर हा प्लस 3x मायनस 3x कॅन्सल. 21 प्लस 2 किती झाले रे, 23 आणि हा y. 30 मायनस 7, 30 मधनं 7 गेले, किती उरले, 23. हा 25 इकडे, सॉरी 23 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवाइड. देअरफॉर 23 इज इक्वल टू 23 डिवाइडेड बाय 23. 23 1 जा 23 1 जा. सो y इज इक्वल टू व्हॉट, 1 मिळाली. आता काय करणार, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकतात, 1 मध्येच टाका. चला, काय इक्वेशन 1 बघा, x प्लस 7y इज इक्वल टू 10. देअरफॉर x प्लस 7 मल्टिप्लाय बाय y ची व्हॅल्यू काय आली आहे, 1. बघा y ची व्हॅल्यू काय आली आहे, 1 इज इक्वल टू व्हॉट, 10. देअरफॉर x प्लस 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. 7 प्लस आहे तिकडे जाताना काय होईल, मायनस. देअरफॉर x इज इक्वल टू 10 मायनस 7. सो x ची व्हॅल्यू काय आली रे, 10 मायनस 7 किती, 3. ओके, देअरफॉर सोल्युशन इज x कॉमा y. x ची व्हॅल्यू काय आली आहे, 3. नाही, चुकलं ना तुम्ही, इथे ही 1 आहे तर ही 1 इथे लिहिली असती. पहिले कोणाची व्हॅल्यू लिहायची आहे, x ची. x ची व्हॅल्यू किती आहे, 3. आणि नंतर लिहायची y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू काय येईल, 1. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, काही शंका आहे याच्यामध्ये, जायचं पुढे मग. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. सोल्युशन काय, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इथे काय आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 13 याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, इथे 2x कॅन्सल होऊ शकतो, सिंपल. बघा 2 पण प्लस आहे, इकडचा 2x पण काय आहे, प्लस. दोन्ही प्लस आहेत, दोन्ही काय आहेत, प्लस, म्हणजे इक्वल साइन आहे. आणि इक्वल साइन असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. काय करतो, सबट्रॅक्शन. ओके, सो लिहा सबट्रॅक्टिंग बाय सबट्रॅक्शन 2 किंवा 1 मायनस 2 करा, काही करा, 1 मायनस 2. ओके, सो 1 लिहा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. इकडे लिहा 2x प्लस y इज इक्वल टू 30.
काय करायचंय आपल्याला, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनमुळे काय होतात, साईन चेंज होतात. हा प्लस आहे तर काय होईल मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. सो प्लस 2x मायनस 2x कॅन्सल. आता दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहे बघा, -3y आणि इकडे -y, y म्हणजे 1y. सो मायनस मायनस काय करतो रे आपण, प्लस, पण आन्सरला काय देतो, मायनस साईन. सो -3 आणि -1 काय होईल, -4y इज इक्वल टू 9 मायनस 13. 9 मायनस 13. आता 9 प्लस आहे, 13 मायनस आहे, प्लस मायनस काय होतं, मायनस. 13 मधनं 9 गेले, किती उरले, 4. मोठी संख्या कोण आहे, 13, तिचं साईन मायनस, आन्सरला द्या मायनस साईन. सो मायनस मायनस इथे काय होईल, कट. काय राहिलं, 4y इज इक्वल टू 4. 4 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवायडेड बाय 4. सो 4 1 जा 4 1 जा, देअरफॉर y इज इक्वल टू काय आलं, 1. मिळालं. ओके, y ची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला. आता काय करणार आपण, पुट y इज इक्वल टू एका इक्वेशन मध्ये टाका कोणत्याही, y इज इक्वल टू कोणत्या इक्वेशन मध्ये टाकतात, 1 मध्ये. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्ये. काय इक्वेशन 1, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. Therefore 2x as it is, 3 multiply by y ची व्हॅल्यू काय आली, 1 is equal to 9. Therefore 2x minus 3 1 जा 3 is equal to 9. हा -3 तिकडे जाऊन काय होईल, +9. हा -3 तिकडे गेला तर इकडे काय राहिला, फक्त 2x is equal to हा 9 आणि हा -3 इकडे येऊन काय होईल, +3. Therefore 2x is equal to 9 + 3 किती झाले, 12. हा 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. Therefore x is equal to काय आलं रे, 6. Therefore फायनल आन्सर लिहा, सोल्युशन इज, therefore solution is x, y is equal to x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू काय आहे, 1. ओके, काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, काही अडचण आहे तुम्हाला, जायचं पुढे. बघा खूप सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे इथे. काय पाहिजे तुमचं, फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 3 मार्काला, 2 मार्क्सला, 3 मार्क्सला हे क्वेश्चन्स विचारले जातील. बघा पुढे काय दिले त्यांनी, पुढे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत, लिहा मग. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आफ्टर दॅट m मायनस 6n इज इक्वल टू -7, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, काय करता येईल इथे, बघा इथे जर आपण काही करा, इथे 5 ने मल्टिप्लाय करू शकतात किंवा इथे 2 ने मल्टिप्लाय करू शकतात. काय करणार, बोला. इथे 5 ने मल्टिप्लाय करतात, मल्टिप्लाय बाय 5 काय मिळेल तुम्हाला, 5 1 जा मायनस 5 6 जा 30 n इज इक्वल टू 7 5 जा -35. ओके, हे काय इक्वेशन नंबर 3. नंतर सबट्रॅक्टिंग करा, सबट्रॅक्टिंग 3 मधून 2 ला मायनस करा, 3 मायनस 2. ओके, इक्वेशन 3 काय, 5m मायनस 30n इज इक्वल टू -35. आणि इक्वेशन 2 काय आहे, m मायनस 6n इज इक्वल टू -7. ओके ओके, फर्स्ट घ्यायचंय, ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन काय आपलं, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19, बरोबर. काय करायचंय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो, साइन चेंज करतो. मायनस प्लस आहे तर काय होईल, मायनस, मायनस आहे तर प्लस, आणि इथे पण काय होईल, मायनस. तो प्लस 5m मायनस 5m कॅन्सल. हा आता -30 आहे, काय आहे, -30, आणि हा काय आहे, +3. तो 30 मधनं 3 गेले, किती उरले, 27. मोठी संख्या 30, तिचं साइन मायनस. सो इथे काय येईल, -27
एन इज इक्वल टू, आता इथे -35 आहे आणि -19 आहे. दोन्ही टर्म्स काय आहेत रे? निगेटिव्ह आहे. दोन्ही टर्म्स काय आहेत? तो मायनस मायनस काय करतो आपण? प्लस, पण आन्सरला मात्र काय देतो? मायनस. सो 35 आणि 19 किती झाले? 54. आणि आन्सरला काय साईन देणार? मायनस. ओके, यस ऑर नो? हा मायनस मायनस साईन काय होईल? कट. तो राहिला 27n इज इक्वल टू 54. 27 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? डिवायडेड बाय 27. 27 1 जा, 27 2 जा. सो n इज इक्वल टू काय आलं? त्याला n ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. आता काय काढायची तुम्हाला? m ची व्हॅल्यू. सो पुट, इथे लिहिणार पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 घ्या. काय इक्वेशन 1 बघा? 5m minus 3n is equal to 19. Therefore 5m minus 3 multiplied by n is equal to 19. n ची व्हॅल्यू किती आहे? 2. Therefore 5m minus 3 2 चा काय झालं रे? 6 is equal to 19. हा minus 6 तिकडे जाऊन काय होईल? 19 plus 6. Therefore 5m is equal to 19 plus 6 किती झाले? 25. हा 5 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? डिवाइड. देअरफॉर 25 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो m ची व्हॅल्यू काय आली? बोला, m इज इक्वल टू, देअरफॉर द सोल्युशन इज x. x आहे का इथे काय? m कॉमा n. m कॉमा m. m ची व्हॅल्यू 5, n ची व्हॅल्यू 2. ओके. समजलं? काही शंका याच्यामध्ये? ठीक आहे, पुढचं सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. मग हे सॉल्व्ह करता येईल. काय करणार या ठिकाणी? या ठिकाणी काय करता येईल? याला 5 ने मल्टिप्लाय करून द्या. मल्टिप्लाय बाय 5. सो काय मिळेल तुम्हाला? 5x प्लस 25y इज इक्वल टू 5 4 जा 20. सो हा 5x आणि हा 5x कॅन्सल होईल. ओके, इझी. जायचं पुढे कराल तुम्ही. चला हा क्वेश्चन घ्या होमवर्कला. चला जाऊया पुढे. आता बघा, आता या प्रकारचे इक्वेशन्स आले तर 1/3x इथे सॉल्व्ह करून घ्या. x 1 जा x/3 प्लस y इज इक्वल टू काय रे? 10/3. याला काही इक्वेशन 1 म्हणू नका अजून. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? की आपल्याला डिवायडेड बाय टर्म्स आवडत नाहीत, अजिबात आवडत नाही. डिवायडेड बाय जी टर्म आहे तिला उडवून टाकायची पहिले. कसं उडवणार? डिवायडेड बाय 3 ला काय करणार आपण? मल्टिप्लाय बाय 3 पूर्ण इक्वेशनला. सो मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 3 ने मल्टिप्लाय करा. काय मिळेल रे? x/3 मल्टिप्लाय बाय 3 प्लस y मल्टिप्लाय बाय 3 10 कमी असं लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. x/3 तुम्हाला इक्वेशन काय दिलेलं होतं? प्लस y इज इक्वल टू काय दिले? 10/3 असं दिलेलं आहे. येस ऑर नो? मी काय करतो? याला मल्टिप्लाय करतो. कशाने? काय सांगितलंय की थ्रू आउट या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करा? 3 ने 3 ने 3 ने. सो काय होईल? हा 3 3 कॅन्सल, 3 3 कॅन्सल. काय राहिलं इथे? x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 10. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय दिलं होतं तुम्हाला? बघा, नाव 2x प्लस 1/4y इज इक्वल टू काय? 11/4. इथे पण डिवायडेड बाय 4 आहे, आपल्याला नकोय. तो आपण काय करणार? मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय
4. सो काय मिळेल तुम्हाला बघा 2x प्लस 1/4 इंटू वाय इज इक्वल टू 11/4. आणि या सगळ्यांना कशाने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला? कशाने? मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. सो दॅट काय होईल? हा 4 4 कॅन्सल, 4 4 कॅन्सल. सो इथे काय मिळेल तुम्हाला बघा? 4 2 जा 8x प्लस 1y इज इक्वल टू काय? 11. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. नाउ लुक ॲट द इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. ओके, काय करावं लागेल? हा 2 जर वाय वाय कॅन्सल करायचा आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे का? आहे का 3? तो काय करणार? मल्टिप्लाय 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 इक्वेशन 2 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय 3. सो 8 3 जा किती होईल? 24x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 11 3 जा 33. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. काय म्हणणार याला? इक्वेशन नंबर 3. नाउ 1 मधनं किंवा 3 मधनं 1 सबट्रॅक्ट करा बाय सबट्रॅक्टिंग 3 मायनस 1. 3 मधनं कोणाला मायनस करणार आहेत? 1 ला. इक्वेशन 3 काय बघा? इथे दिलेले आहे तुम्हाला इक्वेशन 3. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आणि इक्वेशन 1 काय? x प्लस 3y इज इक्वल टू 10. सबट्रॅक्शन का म्हटलं होतं रे मी? सबट्रॅक्शन का करायचं? कारण सायन्स काय त्यांचे बघा, हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे. सो काय करणार? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना काय करतो आपण? साइन चेंज करतो. हा प्लस आहे तर काय होईल? मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. सो प्लस 3y मायनस 3y विल गेट कॅन्सल. 24 मायनस 1x किती राहिले रे? 23x इज इक्वल टू 33 मायनस 10 किती राहिले? 23. सो हा 23 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? डिवायडेड बाय 23. 23 1 जा 23 1 जा. सो x ची व्हॅल्यू काय आली? 1. आता ही 1 व्हॅल्यू कुठेतरी पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये? 1 मध्ये टाका. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1? x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू काय? 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल? मग इथे काय राहिलं? फक्त 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. 10 मधून 1 गेले तर किती उरतील? 9. 3 मल्टीप्लाय. रुको 5 मिनट में करता हूँ, रिकॉर्डिंग चल रही. 9 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. देयरफॉर y ची व्हॅल्यू काय आली? 3. ओके, y इज इक्वल टू 3. सोल्यूशन लिहा इथे. सोल्यूशन इज x, y. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू. ओके, ओके जायचं पुढे. पुढचा सेम आहे, याच्या सारखाच आहे. नाही. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बघा. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो. याच्यामध्ये बघा, गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स लिहायचे आपल्याला. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आणि सेकंड काय आहे? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता अशा प्रकारचं जर इक्वेशन आलं, सायमल्टेनियस इक्वेशन्स आले, इकडे लक्ष द्या. अशा प्रकारचे जर इक्वेशन्स आले तर काय करायचं रे? काय करायचं? एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं. इथे काय खासियत आहे बघा याची? याची खासियत काय? तर इथे 99 ही व्हॅल्यू x ला आहे, तर इथे 99 व्हॅल्यू कोणाला आहे? y ला. इथे 101 x ला आहे, तर इथे 101 कोणाला आहे? y ला. ओके, जर अशा प्रकारचं इक्वेशन आलं तर काय करायचं? एकदा ऍडिशन करायची, एकदा
सबट्रॅक्शन करायची सिम्पली. ओके, चला मग करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल ऍड करूया बाय ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. या इक्वेशन 1 काय आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इथे काय करायचंय, ऍडिशन 99 आणि 101 किती झाले, 200x प्लस 200y इज इक्वल टू 9 प्लस 1 10, कॅरी 1 आणि 10. ओके, याच्यातनं काय होतंय बघा, हा 200 कॉमन काढला मी, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं फक्त x प्लस आणि y इज इक्वल टू काय 1000. ओके, 200 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवाइड. सो x प्लस y इज इक्वल टू काय 1000 डिवायडेड बाय 200. जे जे कट होतंय ते कट करा, 0 0 कट, 0 0 कट, 2 1 जा 2, 2 5 जा 10. काय आलं आन्सर, x प्लस y इज इक्वल टू 5. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. काय म्हणणार, इक्वेशन नंबर 3. सिमिलर आणखी एक इक्वेशन तुम्हाला मिळेल. काय होईल, आणखी एक इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. चला अगेन, आता एकदा ऍडिंग केलं बाय सबट्रॅक्टिंग करणार. आता नाव बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आणि दुसरे इक्वेशन काय, 101x प्लस 99y इज इक्वल टू काय 501. काय करायचंय, सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होतील, साइन चेंज होतील. काय होतील, चेंज होतील. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. 99 मायनस 101, 99 नंतर 100 आणि 101 किती उरले, 2x. मोठी संख्या 101, तिचं साइन मायनस, इथे देणार मायनस आहे. 101 मायनस 99 किती उरले रे, 2y. मोठी संख्या 101, तिचं साइन प्लस, इथे आन्सरला प्लस साइन. सिमिलरली 501 मधनं 499 गेले, 499 नंतर काय येतं 500 आणि 501 किती उरले, 2. बिगर नंबर 501, तिचं साइन मायनस. ओके, कळतंय तुम्हाला. याच्यामधनं काय कॉमन काढता येईल रे मला, 2 कॉमन काढला. काय कॉमन काढला, 2. काय राहिलं, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय, इथे -2. बरोबर, हा 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होईल, इथे काय राहिलं -x, हा प्लस वाय इज इक्वल टू -2 अपॉन हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना डिवायडेड बाय 2 1 जा 2 1 जा. देअरफॉर काय मिळालं, -x प्लस वाय इज इक्वल टू -1. याला म्हणा इक्वेशन नंबर 4. काय म्हणणार, इक्वेशन नंबर 4. ओके, तो आता काय करता येईल, इक्वेशन नंबर 4 बघा, 3 आणि 4 याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. यू विल गेट द आन्सर बाय ऍडिशन करा. कारण का बघा, हा x इकडे प्लस आहे, x इकडे मायनस आहे, सो इझिली कॅन्सल होईल ना. सो बाय ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. ओके, सो लिहा इक्वेशन 3 काय तुमचं, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि काय -x प्लस वाय इज इक्वल टू काय -1. तो प्लस करायचंय ऍडिशन, हा प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, 1y 1y 2y. 5 मायनस 1, 5 मधनं 1 गेला, किती उरले 4. हा 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होईल, डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आली रे, 2. आता ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका. पुट
y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. 3 काय आहे इक्वेशन? x प्लस y इज इक्वल टू 5. x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे? 2 इज इक्वल टू 5. हा प्लस 2 तिकडे जाऊन काय होईल? -2. सो x इज इक्वल टू 5 मधनं 2 गेले, किती उरले? 3. फायनली लिहा, द सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. ओके. समजतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू? ठीक आहे. तो सेम क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. होमवर्क. तो या ठिकाणी तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 काय होतो? फिनिश. प्रॅक्टिस सेट 1.1 काय होतो? फिनिश. ओके.